चालतं. आज या ठिकाणी या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री कर्तव्यदक्ष मंत्री अजितदादा पवार याचा जाहीर निषेध आम्ही करत आहोत रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं. परवा नागपूरच्या अधिवेशनामध्ये अजितदादा पवार यांनी एकाच घरातील 5-5 PhD कशा करतात असे टिंगलटावारी करून मागासवर्गीय समाजाच्या विद्यार्थ्यांचा अवमान केलेला आहे, संविधानाचा अवमान केलेला आहे. त्याच्यामुळं मी अजितदादा पवारचा सांगली जिल्ह्याचा अध्यक्ष आणि आटपाडी तालुक्याच्या वतीनं अजितदादाचा जाहीर निषेध करतो. अजितदादा हे 10वी-12वी शिकलेले त्यांच्या कुटुंबातले सर्व कुटुंब, त्यांना शिक्षणाचं महत्त्व काय माहीत नाही. फक्त त्यांना या राज्याचा पैसा लुटायचं कसं आणि संपत्ती प्रॉपर्टी गोळा करायची कशी एवढंच वक्तव्य त्या माणसाने शिकलेलं आहे. ह्यांच्या घरामध्ये शरद पवारपासून ते सुनेत्रा वहिनीपासून ते सगळे ह्यांच्या घरात 5-5 खासदार, 4 मंत्री, अनेक आमदार, 100 त्यांचे साखर कारखाने असलेले, अनेक बँका असलेल्या, पतसंस्था असलेले, हजारो एकर जमीन ह्या राज्यात त्यांनी लुबाडलेली आहे. एवढं सगळं असून सुद्धा त्यांना आम्हीच का दिसतो? PhD काय ते काय अनुपांडूचा खेळ आहे का? कोणी बी येऊन गोहायचे? विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिलेल्या संविधानाच्या माध्यमातून आम्ही आमचा हक्क आणि अधिकार आहे. बाबासाहेब शिका, संघटित व संघर्ष करा हा मूलमंत्र दिल्यामुळं आम्ही हे शिक्षण घेतोय. शिक्षण म्हणजे काय खेळ नव्हे. शिक्षण घेण्यासाठी आमचे विद्यार्थी अहोरात्र कष्ट करतात, दिवस रात्र एक करून. बाबासाहेब आंबेडकरांनी 18-18, 20-20 तास अभ्यास केलेला आहे. त्याचा अनुकरण करून आम्ही PhD मिळवतो. आमच्या गुणवत्तेवर PhD मिळवतो. कोणाच्या भीक मागत नाही, कोणाचे लाचारी पत्करत नाही. आणि लाचारी पत्करावे अशी जर अजितदादा पवारला वाटत असेल तर येणाऱ्या काळामध्ये त्यांना त्यांची किंमत आम्ही 100% देऊ. अजित पवार वाटलं होतं या राज्यामध्ये अजित पवार गट वेगळा, शरद पवार गट वेगळा, परंतु ही दोन्ही नाण्याची एकच बाजू आहेत. ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसला माझी विनंती आहे आणि राज्याचे केंद्राचे मंत्री नरेंद्रभाई मोदी यांना आमची विनंती आहे, ही असले बाजार मुलगी आणि नालायक माणसं ही जर तुम्ही एकत्र करत असाल आणि जर मागासवर्गाचा अवमान करत असाल तर ह्यांना वेळेस तुम्ही सावध राहा आणि वेळेस ह्यांना बाहेर काढा. आणण्याचा हे संविधानावर घाला घालण्याचा प्रयत्न करतात, घाला घालतील. आणि हा सनातन वृत्तीचा अजित पवार यांचा रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करतो. जर का अजित पवारने ह्या ठिकाणी जर माफी मागितली नाही तर राज्यात त्यांना कुठेही फिरू द्यायला नाही अशी मी या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं मी आपल्या मार्फत त्यांना इशारा देत आहे. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.